T20 क्रिकेटमध्ये एका इनिंग्समध्ये हायेस्ट स्कोर सर्वात जास्त रन्सचा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. सध्याची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी चालू आहे. त्याच्यामध्ये बडोदाच्या टीमने सिक्कीमच्या अगेन्स्ट खेळताना त्या एका इनिंग्समध्ये 349 रन्स स्कोर केलेले आहेत. म्हणजे 20 ओव्हर्समध्ये 120 बॉलमध्ये 349 रन्स 349 रन बडोदाच्या टीमने स्कोर केलेला आहे. आणि हा T20च्या हिस्ट्रीमधील सर्वात जास्त हायेस्ट स्कोर आहे एका इनिंग्सचा. याच्या आधीचा जो रेकॉर्ड होता तो झिम्बाब्वेच्या नावावर होता. झिम्बाब्वेने त्यांच्या एका इनिंग्समध्ये 344 म्हणजे 344 रन स्कोर केलेले होते. पण आता हा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे आणि बडोद्याने सिक्कीमच्या अगेन्स्ट 349 रन स्कोर केलेले आहेत. या मॅचमध्ये अजून एक रेकॉर्ड ब्रेक झाला, तो म्हणजे एका इनिंग्समध्ये सर्वात जास्त सिक्सेस. या मॅचमध्ये बडोद्याच्या टीमने 37 म्हणजे 37 सिक्सेस मारलेले आहेत आणि एका इनिंग्समध्ये सर्वात जास्त सिक्सेस मारण्याचा रेकॉर्ड सुद्धा हा ब्रेक झालेला आहे. बडोद्याच्या टीममध्ये हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या यांच्यासारखे प्लेयर्स आहेत. पण हे जे स्कोअर झालेलं आहे, हे जे इथले जे रन्स काढलेले आहेत त्या दोघांनीही काढलेले नाहीत, तर त्यांची जे अदर बॅट्समन्स आहेत त्यांनी हे स्कोअर केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो स्कोअर केलेला आहे तो केलेला आहे भानू पानिया याने. 51 डिलिव्हरीजमध्ये 134 रन्स स्कोअर केलेले आहेत. भानू पानियाचा स्कोअर आहे 51 बॉल्समध्ये 134 रन्स. त्याच्यानंतर आहे त्यांचा ओपनर शाश्वत रावत, ज्याने 17 बॉल्समध्ये 43 रन्स स्कोअर केले. त्याच्यानंतर अभिमन्यू राजपूत, ज्याने 17 बॉल्समध्ये 53 स्कोअर केला. नंतर मिडल ऑर्डरमध्ये आहे शिवालिक शर्मा, ज्याने 17 बॉल्समध्ये 55 रन्स स्कोअर केले आणि विष्णू सोळंकीने 16 बॉल्समध्ये 50 रन्स स्कोअर केले. म्हणजे हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांची बॅटिंगच आली नाही. आणि जेव्हा सिक्कीमची बॅटिंग आली तेव्हा सिक्कीमने फक्त 86 रन स्कोअर केले आणि 20 ओव्हर्समध्ये त्यांना 86 मध्येच त्यांची टीम ऑल आउट झाली. म्हणजे T20ची सुरुवात झाली तेव्हा T20मध्ये जो स्कोअर मानला जात होता तो जवळपास 130-140 पर्यंत. त्याच्यानंतर स्कोअर पुढे पुढे जाऊन नंतर T20मध्ये 180-190 पर्यंत स्कोअर व्हायला लागला. हळूहळू तो स्कोअर 240-250 पर्यंत गेला आणि आता मागच्या एक वर्षापासून लास्ट 1 इयर पासून 250 सुद्धा आता क्रॉस व्हायला लागलेले आहेत. आणि असे काही रेकॉर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये आता 300 प्लस 300 पेक्षा जास्त रन सुद्धा स्कोअर व्हायला लागलेले आहेत.